तर खड्ड्यांवरून सध्या रणकंदन पाहायला मिळते, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. खड्ड्यांचा स्विमिंग पूल मधून पोहत नाशिक पर्यंत आलो. नाशिकमधील खड्ड्यावरून संजय राऊतांची टीका. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 7 जणांचा मृत्यू. चंपतराय निर्लज्जपणे सगळं पाहत आहेत. संजय राऊतांची महाजनांवरही टीका. मंत्री उदय सामंतांकडून चाकण MIDC मध्ये पाहणी. सामंतांकडून अधिकाऱ्यांना रस्ते दुरुस्तीच्या सूचना. सामंतांच्या दौऱ्यामुळे मध्यरात्रीच रस्त्याची डागडुजी केल्याचा चर्चा. पुण्याच्या चाकणमध्ये मध्यरात्रीच खड्डे बुजवण्याचं काम. उद्योगमंत्री उदय सामंतांच्या दौऱ्यामुळे रस्त्याची डागडुजी केल्याची चर्चा. तर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे 20 कंपन्यांचा स्थलांतराचा निर्णय. हिंजवडीतही चाकण MIDC सारख्या समस्या आहेत. सरकारनं उद्योगधंदे IT पार्कच्या स्थलांतराआधी पावलं उचलावी. आदित्य ठाकरेंची मागणी. नाशिकमध्ये उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचा खड्ड्यांविरोधात मोर्चा. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी. बॅनरवर यमराज आणि रेड्यामधील संवादाचा उल्लेख. रायगडचा कर्जत आणि गोंदिवडे रस्त्याच्या दुरावस्थेवरून आवाज उठवणाऱ्या मुलीची राज ठाकरेंकडून दखल. उद्या शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे विद्यार्थिनींना भेटणार. उद्या राज ठाकरे हे नेहा घारे आणि जोशना मुंकणे या विद्यार्थिनींना भेटणार. ट्रम्प यांच्यासारखा वेडा माणूस पाहिला नाही. मध्य पूर्वेतील युद्धामुळे अहिल्यानगर मनमाड महामार्गाचं काम रखडलं. डांबर आता दिल्लीवरून आणावं लागतंय. सुजय विखेंचं मिश्किल वक्तव्य. मनमाडचा तो रस्ता आता ट्रम्प येऊन करणार आहेत का? रोहित पवारांचा सुजय विखेंना सवाल. तर भाजपात गेल्यापासून मेंदू खराब झालाय. विरोधात या, मिळून काम करूया. रोहित पवारांची सुजय विखेंना खुली ऑफर. नंदुरबारच्या रस्त्यांची दयनीय अवस्था. शहरात येताना लाज वाटते. सत्ताधारी शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचं वक्तव्य. तर करण चौफुली परिसरामध्ये तातडीनं डागडुजी करा. किमान सर्व्हिस रोडचं तरी काम सुरू करावं अशी मागणी. तर सध्या रस्त्याची चाळण झाल्याचं पाहायला मिळतंय. त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. वाघोलीमध्ये केसनंद रस्त्यावरील दुबे नगर ते केसनंद रोड रस्त्याच्या कामाला विलंब. रस्त्याच्या कामाला विलंब झाल्यानं नागरिक आक्रमक. तर 4 महिने उलटूनही ठेकेदारानं प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली नाही. कोल्हापूर शहराजवळ हंस चाळीवाडीमध्ये चिखलातून वाट काढत मुलांवर शाळेत जाण्याची वेळ. पावसामुळे शाळेकडे जाणारा रस्ता चिखलमय रस्त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. गडचिरोलीमध्ये सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनीला घरी आणताना रुग्णवाहिका खड्ड्यात अडकली. आरोग्य पथक आणि समाजसेवकांनी धक्का दिल्यानंतर रुग्णवाहिका बाहेर निघाली. त्यानंतर दीपिका मडावी तिच्या घरी सुखरूप पोहोचली. जालन्याच्या खापरखेडा गावातील रस्त्याची पावसामुळे दुरावस्था झाली. 1ली ते 4थीतील विद्यार्थ्यांची दररोज 2 किलोमीटर चिखलातून शाळेसाठी पायपीट पाहायला मिळते. प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. तातडीनं रस्ता करण्याची मागणी करण्यात येते. तर पालघरमधील गुंदावे गाव ग्रामस्थांनी स्वातंत्र्य दिनी श्रमदान केले. गावातील खराब रस्त्याची त्यांनी डागडुजी केल्या. गेल्या काही वर्षांपासून गावातील रस्त्याची दुरावस्था झालेली होती. पुण्याच्या मावळमधील मळवली कारला पर्यायी रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मळवली परिसरामध्ये रेल्वे उड्डाण पुलाचं काम सुरू असल्यानं हा रस्ता तयार करण्यात आला होता. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांची अडचण पाहायला मिळते. डोंबिवली पश्चिम येथील खड्ड्यांच्या प्रश्नावरून नागरिक आक्रमक झालेत. गरिबांचा वाडा परिसरातील नागरिकांचा H वॉर्ड कार्यालयावर मोर्चा आहे. खड्डे पडलेल्या रस्त्याची दुरुस्ती करा, नागरिकांनी मागणी केली आहे. खराब रस्त्यांमुळे अपघाताचा धोका. वाहतूक कोंडीनंही मनस्ताप पाहिला. नंदुरबार शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पाहून शहरात येताना लाज वाटते. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचं वक्तव्य. चौफुली परिसरातील खड्डे तातडीनं बुजवण्याची केली मागणी. सगळ्यात मोठ्या टॉप 9 बातम्या. वादग्रस्त जाहिरातीनंतर भावेश कावरेनं घेतली अमित ठाकरेंची भेट. मुंबईकरांची मागितली माफी. अमित ठाकरेंकडून कावरेंची कान उघडणी. तर अमित ठाकरे आणि भावेश कावरेंचा 3 वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल. मनसे विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनी कंटेंट क्रिएटर म्हणून झालेला सत्कार. हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षा प्रक्रियेवरून गोंधळ. सर्व्हर ठप्प. संगणक बंद पडलेल्या अवस्थेत. कल्याण छत्रपती संभाजीनगर भंडाऱ्यातील परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचा संताप. छत्रपती संभाजीनगरच्या परीक्षा केंद्रावर कॉक्रोच जनता पार्टीचा अभिजित दिपकेंसाठी या हायकोर्ट लिपिक परीक्षेतील तांत्रिक त्रुटींवरून अभिजित दिपके आक्रमक. मागण्या पूर्ण होईपर्यंत परीक्षा केंद्र न सोडण्याची भूमिका. नांदेडमध्येही मुंबई हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेदरम्यान सोयी सुविधांचा अभाव. तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान. तांत्रिक अडचणींमुळे 99% विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेत नापास झाल्याच्या विद्यार्थ्यांची माहिती. त्यामुळे आता ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी.
वाशीमध्येही मुंबई हायकोर्टाचा लिपिक पदाच्या टायपिंग परीक्षेत तांत्रिक अडचणी, त्यामुळे विद्यार्थ्यांचा संताप. परीक्षेदरम्यान सॉफ्टवेअर स्लो होणं आणि कीबोर्ड नादुरुस्त असणं आणि स्क्रीनचा आकार लहान असल्यानं विद्यार्थ्यांना मनस्ताप. यामुळेच अनेक विद्यार्थी नापास झाल्याची माहिती. शनी शिंगणापूरमध्येही शनिदेवांच्या अभिषेकासाठी भेसळयुक्त तेलाची विक्री. राष्ट्रीय श्रीराम संघाचा आरोप, भेसळयुक्त तेलामुळे शनिदेवाची शिळा खराब होण्याची भीती. अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएची नोटीस. पान मसाल्याच्या जाहिरातीवरून कारणे दाखवा नोटीस. अन्न आणि औषध प्रशासनानं तीनही कलाकारांना स्पष्टीकरण मागितलं. नालासोपाऱ्यामध्ये केक खाल्ल्यानं 11 जणांना विषबाधा. 7 अल्पवयीन मुलं आणि 4 महिलांचा समावेश. केकमध्ये पाल आढळल्याचा आरोप. एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून केक शॉपची तपासणी.